हरे कृष्ण. श्री श्री चैतन्य शिक्षाष्टकम ह्यातला 5वा श्लोक आपण आज जाणून घेणार आहोत. तर चैतन्य महाप्रभू या श्लोकामध्ये भगवंतांना प्रार्थना करताना म्हणता आहेत, ऐ नंद तनुज किंकरम. ऐ ऐ म्हणजे काय आहे? भगवंतांना पुकारताना म्हणता आहेत, ऐ हे भगवंता. नंद तनुज, नंद म्हणजे नंद बाबा, वृंदावनात राहतात ते नंद बाबा. तनुज, तनुज म्हणजे मुलगा, पुत्र. तर तनु म्हणजे शरीर आणि ज म्हणजे जन्मलेला. तर शरीरातून जन्मलेला त्याला म्हटलं जातं तनुज म्हणजे मुलगा, आणि मुलगी असेल तर तनुजा असं म्हटलं जातं. तर नंद तनुज म्हणजे नंद महाराजांचे पुत्र. तर ऐ नंद तनुज म्हणजे हे भगवंता, तुम्ही नंद महाराजांचे पुत्र भगवान श्रीकृष्ण आहात. किंकरम, मी कोण आहे? मी किंकरम म्हणजे मी तुमचा एक सेवक आहे. माझी अवस्था काय आहे? पतितम माम विषमे भवाम बुधाओ. पतितम म्हणजे माझं पतन झालं आहे. माम म्हणजे मी, विषमे म्हणजे भयंकर, भवांबुध, भव म्हणजे काय? भौतिक अस्तित्व. आणि अंबुधी, अंबुधी म्हणजे अंबू म्हणजे पाणी, धी म्हणजे धारण करणारा, अंबुधी म्हणजे समुद्र. भव अंबुधी म्हणजे भौतिक अस्तित्वाचा समुद्र. तर हे भगवंता, अजाणतेपणे माझे या भव अंबुधी भवसागरामध्ये पतन झालेले आहे. कृपया तव पाद पंकज स्थित. तर कृपया अहैतुकी कृपेने भगवंता तुम्ही कृपा केल्याने, तव म्हणजे तुमचे, पाद पंकज, पाद म्हणजे चरण, पंकज म्हणजे कमळ. तर तुमच्या चरणकमली स्थित म्हणजे त्या ठिकाणी, त्या स्थानी. धुली सदृशम, धुली सदृशम म्हणजे धुलीचे कण, धुळी कण. विचिंतये म्हणजे कृपा करून द्या. चैतन्य महाप्रभू या श्लोकामध्ये प्रार्थना करताना म्हणता आहेत. तर हा आधी श्लोक वाचूया आणि मग भाषांतर वाचूया. ऐ नंद तनुज किंकरम पतितं मां विषमे भवांबुधौ. कृपया तव पाद पंकज स्थित धूली सदृशं विचिंतय. भाषांतर. हे नंद तनुज श्रीकृष्ण, मी तुमचा शाश्वत सेवक आहे. तरीही अजाणतेपणे माझे या भवसागरात पतन झाले आहे. कृपया या भवसागरातून माझा उद्धार करा आणि तुमच्या चरणकमलांशी मला एका क्षुल्लक धूलिकणाच्या रूपात स्थान द्या. श्री श्री चैतन्य शिक्षाष्टकम की जय. हरि बोल.